आमचा भांड्या मेला ह्यो असं समजा तुम्ही आतापासून. काही जगत नाही त्याची आहे त्याची. इंजेक्शन न ग मला. आधी तू ऐकणार मग तुला नेमकं काय करायचं. अरे दुधले ते नाही दूध वरतून दूध पाहिजे. तू तर चांगला माणूस आहेस ना, वरतून दूध पाहिजे. हा. तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आज नाही का इतके तुम्हाला दाखवतो. हे बघा गुरु इथे बरं का, हिवा गुरु तिथं मम्मी लांबून बांधलेली बरं का, दिसतंय का. तर असं काय म्हणून होतंय कॅमेऱ्याला. हा बघा बरं का, तिथं लांबून बांधलेली आहे. ती वगैरे इकडं आली, ती मी तिला पलीकडे टाकणे सोडायला आलतो बरं का. ही बांधलीत का नाही बघा म्हणलं. आणि तोवरच बंड्या बघा तिथं बसलेला बरं का. त्याच्या आईचा दलिंदर झावना, त्याचे येड झावना तिथून आला आली का. आणि बसताच आहे ना. आणि हे बघा तुम्हाला दाखवतो, तो चावलाय मला या गाईच. आणि हे बघा आता हे घर का, इथं सगळ्यात जास्त दात लागला गजल बा त्याचा. 1 2 3 आणि हे बघा 4 5 6 7 आणि 8. इतकी दात लागली त्याची, म्हणजे मी लगेच साईडला धरणार का. त्याचे दात लागलेल्याच मला काहीच बी वाटत नाही, कारण की दात म्हणजे ती वरची वर लागले. आत काही शिरलेलं नाही, काही झालं नाही, पण ते हाडकाव लागले ना, त्याच्यामुळे इतकं पाय दुखतोय गाईस मला, चालताच आहे ना. पण आणि ते लागले त्याची लाळ असते ना, त्याच्यामुळे धुवून काढलाय पाय. पण असा बधीर झाला अख्खा, इतका दूध होईल नाही लाभिताच आहे ना. हे बघा इथं नाही का, इथं त्याचा दात जास्त निभार लागल्यावर का इथं एवढ्या ह्याच्यात. हे बघा इथं एवढा जबडा फाकीला होता त्याने. अयो कधी दिसते, इतका दुखत होत नाही. वर पोत मुंगे आल्या का. हे बघा पॅन्ट माग घेऊन दाखवतो. हे असतं की इथं मुंगे आल्या का पलीक. अयो चालताच आहे नाही. ती उग मरण म्हणून मी हाणलं नाही. माझ्या हाताने एक कुत्र मेलेलं आहे, नाही याचा या कराट्याच काटा काढला असता बरं का काहीच. मी नाही मग असले याच्यात मी नाही काय उरत त्याला. पण ते कसं मलाच पाप लागून कुत्र मारलं, त्याच्यामुळे थांब कपे नाहीत काय त्याला जगून दिलं असतं. या का कसले झाले. आणि हे बघा आता काहीच इथं कसं झालंय चाले, इतकं येड जाऊ नये. वरून बघितलंच कसं दिसतंय, इतकं घाण होऊन दिसतंय की नाही. 1 2 3 इकडं खाली कुठंच नाही, इथं नाही आहे. अयो हातच लावताय नाही काही, इतका पाय जाम झालाय की नाही. माडी पण लई इतकी जाम झाली, माप नाही इतकी. पाय आखडीत अशी शिर नसते माडीची, ती ताणल्या गत होते काही. इथं होतं ही अख्खी अशी शिर दुखा लागल्या गत झालंय. कारण त्यांनी दात ते काय मुळे झालं काही तुम्हाला सांगू का. मी वगैरे पली घेत होतो, त्याला सवय आल्या चपात्या आणि जास्त आज आणली नाही. पण ते त्याचं कारण नाही, ते आलं का पायात गोठळतं. पायात गोठळलं, मशीन त्याच्या पायावर पाय दिला. म्हशीचा त्याच्या पायावर पाय पडला का, त्यांनी मला धरलं. मग मला धरलं का, मग अशी हलकी लिहाव का. आता थोडं रक्त निघतच. आता जर का घरी गेलो मम्मीला सांगितलं तर मग म्हणून जा तिला ये इंजेक्शन मारून. इतका पाय जाम झालाय की नाही, आज काही कुठं हालताच येत नाही का. वाटीच दुखती गायची, कारण की इथं असं दात लागला नाही एवढ्या ह्याच्यात. असा रपक्यास आणला त्याने त्याच्या आईला. त्याची इतक्या शिव्या येते तोंडाला, त्याचा काटा काढणारच आता. त्याला खायला नाही मिळलं तरी जमन, दुसरं पाळीन त्याला ठेवीतच नाही आता. आमचा भांड्या मेला असं समजा तुम्ही आतापासून. काही जगत नाही त्याची आहे त्याची.
जाऊ दे, मी घरी जातो आणि मग मी बघतो काय म्हणते काय नाही याच्यावर. आता चलत कसं जाऊ, मी असं लागणार. जाऊ द्या, जाऊतच. काय केलंय? अयो काय झालंय आता तिथं? काय झालंय तसं? कुत्र्या जात लागले तर. अयो कोणच्या? हे काय कस काय? अरे ती वगैर ड्रामा पशी आली ती आणि तिला पलीकडे हे करत होतो. मशीन याच्या पाहिजे लागली आणि मला धरलं. तू असतील जाऊन ये पळ. कोणाला तरी सोबत. नाही नाही अजिबात नाही. अरे वरच पाय तू आधी उठ. धुतलाय, नाही पाण्याने धुवून काढलाय. साबणीने धुवून काढ पलीकडचा पळ. हे बघ, नाही असतील जाऊन ये आधी. लय जाग्या होईल पळ लवकर. उठ. कोणाला तरी जोडी लागी. बघ बर कोणतरी फोन लाव कोणाला तरी. असतील जाऊन ये. अरे काय भावळा ठेस का काय? वरची वर आहे. अजिबात नाही तरी पण नाही. ते इंजेक्शन घेतल्याशिवाय नाही. 3 जाग्या होईल. 3 नाही, त्याला आता भाकरच टाकीत नाही. तसंच मरून देते. 1 2 3 4 बर का. तू उठ पाहिला. अरे 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 नको ऐकत झाले. हे दुसरं काही नाही. 7 जागे भगवान असतील जाऊन ये. कुणी जोडी लागली नाही. सरकारी दवाखान्यात इंजेक्शन किती चांगलं नसतंय कुत्र्याचं. कधी काय होईल सांगता अरे. येईल. पावटपणाचे लक्षण आल्या कमी करा. 7 घ्यावं लागत होतं इंजेक्शन. 3च असते तर मग 3 का घ्यायचे? 3दा जाऊन घ्यायचे. अयो हा उठ लवकर. कुणाला तरी फोन लावून ते पाय धुना. उठ ना बाबा आधी. अरे मी धुवून काढलाय. नाही साबण लावून तू चांगलं खसा खसा कपडा अंगात साबण लावते. कुठून ते अरे तुला सांगूनच माझी चुकी झाली काय? अरे देवा मग ते पाय धुवून इंजेक्शन घ्यावं लागत असते. कुत्र येते दुसरं काही नाही. सांगून चुकी. इंजेक्शन नाही घेतलं तर काय? काय? अरे वरची वर लागले कातड्याला. आयला तू काय बॉम्ब. आता तू मग ऐकत जायचं. वरची वर आहे. आपण दोघं जायचं का? हा आपण दोघं नाही. चला गाव घेऊन. मी म्हणते वरची वर आहे. ती म्हणते हे करायचं. एक तर मोड नको. काय नको. मी नाही जाणार. घरी घेऊन जा, ऐकत मी जाणारच नाही. जा आधी. नाही जाणार. एक तर मग पाय चालतंय ना. हे बघायचं त्या धुवून काढायचं. आता तिथं धुतलाय. अजून एक धुवायची. बरं धुतो बाबा. ती म्हणते असतील म्हणते. तर काय असली एक मला इंजेक्शनाचं बेव वाटत. सलायनाच काय नाही वाटत. इंजेक्शनाचं बेव वाटत. त्याच्यामुळे काही मी जाई नाही असतीला. त्यामुळे झाला धुवून काही झालंच नाही बरं का. मम्मी झाला धुवून झाला रे पाय. ते पाळीला लय आपलंच आहे पण त्याचं काम चुकून नसते. लय अवघड असतं. अरे पण आतमध्ये दात लागले अवघड असतंय ना. निघलंय थोडंसं. रक्त म्हणजे ते मायामुळे निघलंय. मी डवचिलंय तिथं. डवची नसतं तू पण ते लय जागेवर आहे आधी. कुत्रा म्हणजे हे सोपा प्राणी नाही घेतो. दुसरं काही असलं का तरी तुला मी म्हणलं नसतं बळजबरी. तेव्हा तिथं बसल्या आता इथे येऊन. हा? बघ ना कसं शांत बसले. त्याने काही केलंच त्याला नाही. खाऊ त्याला मी आता गोठ्यावर कापी ते सोडीतच नाही. त्याला घरच्या माणसं कळणार त्याला मी एवढे 2-3 मारून टाकणार आहे. ते मग अशीच मेला असतं पण मी लई राग कंट्रोल केला. नाही. तू काय कर कुणाला तरी बरायला फोन करा इंजेक्शन घेऊन. ही कुत्र्याचं लस बेकार असते. ती दात लागलेले चांगले. हो ऐक ते चांगलं नाही म्हणून. तुला जर दुसरं काही असणार ना बळजबरी नसते केली. पोराला फोन करा जा इंजेक्शन घेऊन. 5 मिनिटाचं काम आहे. बघ बरं का त्याला पोराला फोन लावून. जायचं केस पेपर फाडायचा. तिथं काय रुपया नाही लागत. अरे पण 3 असते तर 3 इंजेक्शन कुठे असते तिथं? खूप येत घेते. अयो नग नाही तर दंडात देतात आपल्याला जिथं पाहिजे. अरे आधी 5च मिनिटं लागते. काही नाही. अरे मस्त 5 मिनिट लागते ना इंजेक्शन नग मला. आधी तू मग ऐकणार. मग तुला नेमकं काय करायची? अरे धुतलंय ते. नाही दूध
गरज नाही काय बावळतेस का बाबा ह्या बाकी सुजलं इथं हा खेळ इथं कधरे चांगले जोराचे दात लागलेत आधी त्या तू एखाद्या पोराला फोन कर मी तुला हळद आणि ती देते प्यायला बघ बर किती जागे होईल कर बर पठ्याला कोणाला फोन लाव अरे नको बाबा आता नसतं भविष्यात कधी काय होईल हे सांगता येत नसतं याने नको मग इंजेक्शन म्हणलं की मला लय काहीच द्यावं नाही वाटत होत त्याचं. इंजेक्शनच काही नाही होत कोण म्हणलं काय वाटत नाही परत कवाच नको घेऊ पण ह्याचे इंजेक्शन घ्यावं लागतं कुत्रा चावलं ना तर काय करावं लागतं माहिती का हे बघा असं आमच्या म्हणे हळद टाकायची तेल आणि हळद प्यायला दिलंय हे काय पितेत का तेल पितेत का कोणी डोळे झाकून द्यायचा फोटो टाक काय डोळे दाखवून डोळे उघडे राहतात याच्या का बघितलं की शेज बघा काय अरे न गेला का नाही बाबा तेवढा ओतून देऊ का नाही वतून देऊ का तू तर चांगला माणूस आहेस ना वतून देऊ का म्हणजे हा काही प्यायला ती बा मग आपला चांगला शिळ घेऊन गेला असतो याची आयली आणि तुला नाही त्याची माया येते मी त्याला